नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडची गेल्या शुक्रवारी AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग होती आणि मित्रांनो, त्या मीटिंगमध्ये टाटा मोटर्स लिमिटेडने US टॅरिफचा त्याच्या बिझनेसवर कसा इम्पॅक्ट होणार आहे याच्याबद्दल माहिती दिली. तसेच टाटा मोटर्स लिमिटेडने हे पण सांगितले की चायनाने रेअर अर्थ मॅग्नेट्सची जे एक्सपोर्टवर रिस्ट्रिक्शन लावली आहे त्याचा पण टाटा मोटर्सवर कसा इम्पॅक्ट पडू शकतो हे पण याने ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये सांगितले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच कव्हर करणार आहोत, कारण मित्रांनो हा एक जबरदस्त बिझनेस अपडेट आहे आणि याचा मोठा इम्पॅक्ट टाटा मोटर्स लिमिटेडवर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. जॅग्वार लँड रोवर मे फेस $2.1 बिलियन टॅरिफ ब्लो. टाटा चेअरमॅन आउटलाईन डॅमेज कंट्रोल स्ट्रॅटेजी ॲट AGM. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्सच्या 80व्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये टाटा ग्रुपचे चेअरमॅन एन चंद्रशेखरन म्हणाले की अमेरिकेच्या नवीन ट्रेड मेजर्समुळे टाटा मोटर्स ओन जॅग्वार लँड रोव्हरला $1.6 बिलियन म्हणजे $2.1 बिलियन म्हणजे इंडियन करन्सीमध्ये 18,208 कोटी रुपये पर्यंतच्या टॅरिफ इम्पॅक्ट्सना सामोरे जावे लागू शकते. म्हणजे सरळ भाषेत USच्या टॅरिफमुळे टाटा मोटर्स ओन जॅग्वार लँड रोव्हरला 18,208 कोटी रुपयांचा झटका बसू शकतो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे टाटा मोटर्स लिमिटेडच्या बिझनेसवर USच्या टॅरिफचा जबरदस्त इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, पुढे या अपडेटमध्ये असे आहे की हावेवर त्यांनी असेही सांगितले की हा परिणाम म्हणजे इम्पॅक्ट सुमारे 600 मिलियन पाऊंड म्हणजे इंडियन करन्सीमध्ये 6,981 कोटी रुपये पर्यंत कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. टॅरिफ हा एक मेजर इश्यू आहे, प्रायमरली जॅग्वार लँड रोव्हरसाठी, असे चंद्रशेखरन म्हणाले. विदाऊट इंटरव्हेन्शन जॅग्वार लँड रोव्हरचा टॅरिफ रेट 2.5% वरून 27.5% पर्यंत वाढला असता, परंतु अमेरिका UK ट्रेड ॲग्रीमेंटमुळे दर 10% पर्यंत कमी करण्यात आला आहे. म्हणजे मित्रांनो, इथून आपल्याला समजत आहे की US UKची जो ट्रेड ॲग्रीमेंट झाला आहे त्याचा बेनिफिट टाटा ओन जॅग्वार लँड रोव्हरला सुद्धा मिळाला आहे. तर चला पुढे अपडेट बघूया. आणि मित्रांनो, चायनाच्या रेअर अर्थ मॅग्नेट्स रिस्ट्रिक्शन्समुळे तात्काळ धोका नाही, असे चंद्रशेखरन म्हणतात. ही मीटिंग पर्टिक्युलरली नोटेबल होती कारण कॅलेंडर इयर 2025च्या अखेरीस टाटा मोटर्स लिमिटेडने 2 लिस्टेड कंपन्यांमध्ये एक पॅसेंजर व्हेकलसाठी आणि दुसरी कमर्शियल व्हेकलसाठी डिमर्ज करण्यापूर्वीची ही शेवटची बैठक होती. आणि मित्रांनो, चंद्रशेखरन यांनी इन्व्हेस्टर्सना आश्वासन दिले की इलेक्ट्रिक मोटर्ससाठी महत्त्वाच्या असलेल्या रेअर अर्थ मॅग्नेट्सवर रिसेंटली चीनने एक्सपोर्ट रिस्ट्रिक्शन्समुळे तात्काळ धोका निर्माण होत नाही, कारण कंपनी अल्टरनेटिव्ह सोर्सेसचा शोध घेत आहे. आणि मित्रांनो, या वीकच्या सुरुवातीला जॅग्वार लँड रोव्हरने फायनान्शियल इयर 2025 मध्ये 29 बिलियन पाऊंड वरून फायनान्शियल इयर 2026 मध्ये 28 बिलियन पाऊंड पर्यंत रेव्हेन्यू कमी होण्याचा अंदाज वर्तवला होता, ज्यामध्ये US टॅरिफ, चीनमधील मंदावलेली डिमांड, करन्सी फ्लक्च्युएशन, रेग्युलेटरी चॅलेंजेस आणि स्लो इलेक्ट्रिक व्हेकल ॲडॉप्शन हे प्रमुख चिंता
असल्याचे नमूद केले होते. डेस्पाइट दिस प्रेशर्स कंपनीने फायनान्शियल इयर 2028 पर्यंत 18 बिलियन पाउंड इन्व्हेस्टमेंट योजनेची पुष्टी केली, ज्यामध्ये फायनान्शियल इयर 2026 साठी 3.8 बिलियन पाउंड राखून ठेवण्यात आले होते. आणि मित्रांनो, अकॉर्डिंग टू ऑटो कार प्रो, जॅग्वार लँड रोव्हरच्या प्रमुख उत्पादन लॉन्चमुळे भविष्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये रेंज रोव्हर इलेक्ट्रिक, फ्री लँडर इलेक्ट्रिक व्हेकल आणि लिमिटेड प्रोडक्शन असलेल्या हाय एंड जॅग्वार इलेक्ट्रिक व्हेकलचा समावेश आहे. हे सर्व 2026 पासून रिकव्हरी सुरू होण्याचे लक्ष्य ठेवत आहे. ॲन्युअल जनरल मीटिंगच्या सुरुवातीला चंद्रशेखरन यांनी मॅनेजमेंट आणि कंपनीच्या शेअरहोल्डर्सच्या नेतृत्वाखाली एअर इंडिया प्लेन क्रॅशमधील बळींना 1 मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितली की टाटा मोटर्सने ॲन्युअल जनरल मीटिंगवर जे US टॅरिफवर आणि चायनाने जो रेअर अर्थ मॅग्नेट्सवर रिस्ट्रिक्शन आणले आहे, त्यामुळे कंपनीवर काय इम्पॅक्ट पडू शकतो हे या AGM मध्ये टाटा ग्रुप्सच्या चेअरमॅन एन चंद्रशेखरन यांनी सांगितले आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तेच बघितले. आणि मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत टाटा मोटर्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, जर आपण टाटा मोटर्स लिमिटेडची शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.58%, FISची होल्डिंग आहे 17.84%, DISची होल्डिंग आहे 16.88% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.39%. आणि मित्रांनो, जर आपण फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली इन्क्रीज झाली होती आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा टाटा मोटर्स लिमिटेडची सेल्स इन्क्रीज झाली होती. आणि मित्रांनो, जर या कंपनीचा आपण क्वार्टरली रिझल्टचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे डिक्रीज झाला होता, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला होता. आणि मित्रांनो, जर आपण एंटायर फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला तर फायनान्शियल इयर 2025 मध्ये या कंपनीची सेल्स आहे 4,39,695 कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट आहे फायनान्शियल इयर 2025 मध्ये 28,149 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, जर आपण टाटा मोटर्स लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार इन्क्रीज होत आहे आणि सध्याच या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस आहे 1,15,407 कोटी रुपये. तसेच या कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लगातार कमी होत आहे आणि सध्याच टाटा मोटर्स लिमिटेडची लॉंग टर्म बोरोइंग आहे 40,217 कोटी रुपये. आणि जर आपण टाटा मोटर्स लिमिटेडची शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर हे सुद्धा लगातार डिक्रीज होत आहे आणि सध्याच टाटा मोटर्स लिमिटेडची शॉर्ट टर्म बोरोइंग आहे 22,282 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो सध्याच आहे 40,834 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा मोटर्स लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती लगातार इन्क्रीज होत आहे आणि सध्याच टाटा मोटर्स लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 50,740 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा एक या कंपनीसाठी नेगेटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे 42.58% आणि प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा मोटर्स लिमिटेडची ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये टाटा मोटर्स लिमिटेडच्या बिझनेसवर जे महत्त्वाचे म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट आले होते ते बघितले आणि नंतर आपण टाटा मोटर्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह
वाटला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.